अहो ते फटफटीवर जरा मी काय म्हणते, मी रिक्षाने जाऊ का? नको, मी बसते. पकडू कुठे मी? अहो ते जरा ना काय आहे ते आमच्या शुभ्राच्या फटफटीवर मी बसते ना, ते मला नीट ढळता येतं बरोबर. ते जरा ही मोठी आहे ना जरा, म्हणजे आपण पडणार नाही. चला. ते सुरण कसं दिलं ग? 10 रुपये. हा सुरण त्याच्यामध्ये टाका सुरण. आणि पालक कसा दिला हा? 10 रुपये. हा 10 रुपये. हा दोन्ही पालकाच्या जुड्या. आणि मला जर किती झाले माझे सगळे? 50 नाही बरोबर, मी मोजले 45 आहेत. नाही तू मला 5 रुपये परत दे. नाही 50 रुपये बरोबर आहे, नाही परवडत मला. अगं नाही, मला 5 रुपये दे तू परत. आधी माझी भाजी दे, ती माझी भाजी दे. आणि ती दुसरी पिशवी कुठे गेली?
दे 5 रुपये माझे. नाही 50 रुपये बरोबर आहे, नाही परवडत मला. जाऊ दे हो, नाही, 5 50 अहो 5 रुपये जाऊ द्या, कसे 45 होतात बरोबर. तू 5 रुपये दे मला. नाही परवडत, नाही परवडत. नाही 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 द्या, 5 द्या. रुपये दे. सोडणार नाही. तुम्हाला भाजी नाही का घ्यायची? घ्या घ्या. पैसे तुझे देतो. हे घे 500 रुपये. पिशव्या दे. सा अहो चला काय थांबा. राहिलं काही? यांचे बरोबर 480 झालं. तू 20 रुपये दे. होतात ना बरोबर 480 होतात का तुमचे? घ्या. हा चला. हा चला निघूया. ये बात. अहो मला ना या पिशव्या घेऊन फटफटीवर नाही बसता येणार हो. दे माझ्याकडे. अहो पण इथे इथे नका ठेवू अशा. का? अहो नाही पडेल बिडेल काहीतरी. अशी कशी पडेल? मी नाही नको नको. अहो ते सुरण नाही. मला नाही, मला घरी नाही जाऊन पडत. काप करायचे बघण्यासाठी. नाही नको पडत. नको काय बाई. तू घाबरतेस? मी चालत जाते ना. तू एकटी कशाला जातेस? मग मी पण येतो. अहो कशाला? हा मी येतो. अहो मग तुमची फटफटी. ती राहिली ते. मी सांगत होतो ना तो म्हणणार म्हणून त्याला ऐकतच नाही तुम्ही दोघं. नाही, तो परत जिवंत होईल. बघायचं अरे का कसा तुला? होणार? अरे बघ ना तू. अरे आता जाऊ दे, मला सांग, picture त्याच्या ह्या संपला केस- नाहीये ना. जाऊ दे, याच्याशी आर्ग्युमेंट करत. गरमागरम भजी आणि चहा. अरे वा आजोबांना दिलीस का? हो नाहीतर ते परत गरम व्हायचे. कॉमन यार, सॉरी. आय वाज जोकिंग. माझे आजी सासरे आहेत ना ते. त्यांच्यावर काही मस्करी करायची नाहीये. जे काही जोक्स करायचे ते एकमेकांमध्ये करा. ओके सॉरी सॉरी. बस शुभ्रा सोड ना. बस. एक मिनिट, मी चिडलेले नाहीये, फक्त सांगते. आणि ही गोष्ट खरी तर तू सांगायला हवीस तुझ्या मित्रांना. हे सोहम बरोबर आहे ना तिचं. बरं मला सांगा ना, भजी कशी झाली आहे? अरे एकदम मस्त आले. खूप मजा आली. हो ना? कमाल झाली आहेत. मस्त जमली ना. फायनली तुला काहीतरी जमतंय करायला. अरे फक्त भजी नाही, मला सगळा स्वयंपाक येतो. आईने शिकवलंय मला. काय सुगरणेत माहितीये त्या. आम्हाला काय सांगतेस? आम्हाला माहितीये कॉलेजमध्ये पहिले सोहमच्या डब्याच्या प्रेमात पडलीस, मग सोहमच्या, आणि मग ठरवलं की सोहमशीच लग्न करायचं म्हणून. ए काय? हो अरे सत्य सगळं आता कळतंय हा मित्रा. हे बघ मला याचा आधीच अंदाज होता. तसंही माझ्यापेक्षा जास्त हिचं आईशी पटतं. म्हणजे या घरात ना ही माझ्या आईची मैत्रीण आहे आणि माझी सासू. काही या सोहम. आणि तशी तुझ्याशी पण कधीतरी बरी वागते मी. कधी कधी. सोहम ऐकलंस का? दूर तू माझे एक पहिले काकूंकडून स्वयंपाक शिक आणि शुभ्राला परत नव्याने तुझ्या प्रेमात पाड. मला चालेल. असं तुझ्याकडे वेळच वेळ आहे. का वेळ का असेल? जॉब कुठे आहे? एक मिनिट एक मिनिट. जॉब गेलाय म्हणजे? अरे शुभ्रा जाऊ दे ना. म्हणजे एक मिनिट थांब ना. तूच म्हणालास ना जॉब गेलाय म्हणजे काय? सोहम म्हणजे काय? सोहम शुभ्रा ऐक ना, ते नंतर बोलू ना आपण. हा सोड ना. भजी काय मस्त केलीस.
म्हणजे शुभ्रा कॉलेज नंतर इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदाच खातोय. चल आपण निघूया. चल 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 हा, चल 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 बाय बाय चल बाय बाय शुभ्रा. सोहम, मला चहा नकोय. असा बरी आता तरी त्या पिशव्या मला धरू दे ना. नाही अहो तशा जड नाही आहेत, मी धरू शकते. म्हणूनच म्हणतोय आतापर्यंत तुझं ऐकलं ना, आता माझं ऐकायचं. फ्रेंड पण तुमच्या हातात आधीच पिशव्या आहेत ना एवढ्या. अहो ही पण देऊ का? येस. चला पटकन. हे असं असतं, कुठे न्यायला नको तुम्हाला. वैताग आहे नुसता तुमचा. तुमच्यावर काही बोलण्यात अर्थ नाही. करत होते ना मी घासाघीस, कशाला पैसे काढून दिलेत? पस्ताव आहे मला. चूक केली हो. सोहम, अरे मी तुला काय विचारतेय? तू नोकरी सोडलीस आणि मलाही सांगितलेलं नाहीयेस. वैताग आला होता मला त्या जॉबचा आणि त्या बॉसचाही. का? तो तुला काम वेळेत संपव असं कंपल्शन करायचं म्हणून? हो. अरे भूतासारखा मानगुटीवर बसून कामं करून घ्यायचा. वर्क स्ट्रेसमुळे ना काहीतरी झालं असतं मला. म्हटलं त्यापेक्षा नोकरी सोडतो. खड्ड्यात गेला तो आणि त्याचं ते ऑफिस. अरे इतका मोठा डिसिजन घेण्याआधी एकदा माझ्याशी बोलायचंच तरी सोहम. निदान आईला तरी सांगायचंस ना. या घराची जबाबदारी आहे आपल्यावर. तू अर्निंग मेंबर आहेस ना या फॅमिलीचा. हो, म्हणून काय मन मारून जगायचं का? अरे तसं नाही म्हणते मी सोहम, पण असे इम्पल्सिव्हली डिसिजन्स नाही घेऊन टाकायचे आयुष्यात. थोडासा जबाबदारीने वागायला शिक ना. गेले 4 दिवस माझ्या लिव्ह बाकी आहेत, मी वर्क फ्रॉम होम करतोय अशी कारणं देतोयस आम्हाला. आता ही गोष्ट आईना कळली तर त्यांना किती वाईट वाटेल याचा विचार केलायस तू? तिला सांगायची काय गरज आहे? आणि तसंही तिला त्यातलं काय कळतं? सोहम, परत मी हे ऐकून घेणार नाही. हा, आपली मुलं काय करतात हे त्यांच्या आई वडिलांना माहीत असायला हवं. ऐक ना सोहम, मला तुझा सगळा स्ट्रेस कळतोय, पण तू प्रत्येक वेळी तुझ्या स्ट्रेस पासून असा पळून जाऊ शकत नाहीस. कधीतरी त्यांच्याशी डील करायला शिक. बरं सर, मला सांग, तू हा जॉब बदललास आणि तू दुसरा जॉब पकडलास. त्या जॉबवर तुझ्या नवीन बॉसने तुला वेळेत काम संपवायला सांगितलं तर तू काय करणार आहेस? ती सुद्धा नोकरी सोडीन, दुसरी बघेन. इथे ना नोकऱ्यांची कमी नाहीये आणि एक गेली म्हणून काही फरक पडत नाही. 1 मिनिट, मग फरक पडला पाहिजे सोहम. हे बघ सोहम, तू नवीन नोकरी मिळवण्याआधी तुझी आत्ताची नोकरी गेली आहे हे तू आईनं सांगायला हवंच विश्वासात घेऊन. कशाला यार शुभ्रा, तुला माहिती आहे ना उगाचची रडारड करणार आहे ती. आणि तिला सांगून काय होणार आहे? माझ्याऐवजी ती नोकरी करणार आहे का? तुझं पण नाही आई आई प्रकरण उगाचचं असतं. आणि का करतेस हे सगळं? हा, आई समोर माझी इज्जत जावी आणि तिला वाटावं मी किती बेजबाबदार मुलगा आहे म्हणून चाललंय काय तुझं तू सगळं? हळू आवाजात बोला सोहम, आजोबा आतमध्ये झोपलेत. आणि आई समोर माझी इमेज वगैरे तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? असं का वागेन मी? तू त्या जॉबवर खुश नव्हतास इतकं जरी मी आईना सांगितलं ना तरी त्यांना त्यांचा मुलगा बरोबर आहे असंच वाटणार आहे. आणि तुझी नोकरी गेलीये ही गोष्ट मला जशी तुझ्या मित्रांकडनं कळली तशी जर आईंना बाहेरून कळली त्यांना किती वाईट वाटेल ह्याचा विचार केलायस का जरा तरी? ते काही नाही, आज आई आल्या की ही गोष्ट त्यांना माझ्याकडून तरी कळणारच आहे. अहो अहो आता तरी द्या त्या पिशव्या माझ्याकडे, द्या ना. राहू दे का, आता इथपर्यंत आणलं नाही का? अजून 40 पायऱ्या आहे काय? नाही फोन आला नेमका, आता काय द्या, करू? आता द्या द्या, मी पकडते. जड आता नाही नाही, काळजी नका करू, द्या. प्लीज प्लीज प्लीज, सॉरी हा. हो एकच मिनिट, पटकन फोन घेतो मी. हो. हा नानू बोल. अरे काय सांगतोस काय? हो हो, तासाभरात शक्य आहे मला. पोचतो वेळेत पोचतो मी. येस बाय. मी तुला म्हटलं होतं ना त्या जागेच्या मालकाने बोलवलंय. आज काम होणार बहुतेक. तू दिलेल्या गुडलं गायच बरोबर. आय एम सॉरी नाही हरकत नाही. अहो पण आता ह्या पिशव्यांचं कसं कराल तुम्ही? प्रॉब्लेम नाही, मी ते विश्वासला बोलवतो आणि त्याच्याकडे देतो. पण ह्या तुझ्या पिशव्यात वर येऊ का सोडायला? अहो कशाला? काहीतरी काय नाही, मला इतकं लेचं पेचं समजू नका तुम्ही. आज तुम्ही होतात पिशव्या धरायला. एरवी मी एकटीनच करते ना हे सगळं. हो
आता मला निघावं लागेल. निघू? हो या, उशीर नको व्हायला. आणि हो काय? मला आनंदाची बातमी कळवा नक्की. नक्की. आता तू म्हणालीस तर आनंदाची बातमी सांगायला यावंच लागलं. सावकाशा सांभाळून. तुला ना काय करायचंय ते कर. जाऊन आईला सांगायचंय, आजोबांना सांगायचंय, नाही तर अख्ख्या गावासमोर आपल्या नवऱ्याची बदनामी करायची आहे ना तरी कर. हे बघ, फक्त नोकरी सोडलीये मी. गुन्हेगारासारखं ट्रीट करायची गरज नाहीये. सोहम, तू ना उगाच अर्थाचा अनर्थ करतोयस. एवढं चिडायची काहीही गरज नाहीये. आणि ओके फाईन, चिडायचंय ना तुला, चिड. पण तरीही ही गोष्ट आज आईंना कळणारच आहे. See? अरे आई, तुम्ही हात तरी मारायचीत ना. एवढं सगळं सामान एकट्याच घेऊन आलात. द्या. आणि ऐका, मी चहाच करत होते. तुमच्यासाठी सुद्धा करू? अगं नको, मी करते. माझ्या हातचा आवडतो ना, छान आलं घालून चहा करते. ए बबड्या, चहा घेणार आहेस ना तू? हो चालेल. आई, मी ही भाजी तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवून येते. अगं नाही, मी हे सगळं ठेवते. अरे आई, तुम्ही भाजी काढलीत आणि सुरण कापायलाही घेतलं. हो ग, आज बबड्याला सुरणाचे काप हवेत, पालकाची भजी हवी आहे आणि बाबांना ना आंबट वरण हवंय. म्हटलं प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी करूया छान छान. ए तुला काय हवंय? काय करू तुझ्यासाठी? तुम्ही खूप छान मूड मध्ये आहात ना आज. काय स्पेशल आहे? अगं काही नाही, मी बाजारात चालले होते ना, बबड्याला हे सगळं हवं होतं म्हणून भाजी आणायला. तर तिकडे ना मला त्या अभिजित राजेंचा फोन आला. मग मी त्यांच्या हॉटेलवरती गेले होते. तर त्यांचं ना एक खूप महत्वाचं काम होणार आहे म्हणे. म्हणजे ते खूप दिवस वाट बघत होते त्यांच्या हॉटेलसाठी नवीन जागा घेण्याचं. आणि मी तिथे असतानाच ह्या संदर्भात त्यांना फोन आला. अरे वा, खरंच आनंदाची बातमी आहे. मग मी सुद्धा काहीतरी करू का? शेवयांची खीर करू? तुम्हाला आवडते ना? हो कर. अगं बबड्यालाही खूप आवड. ए बबड्या, चहा होतच आला. देते हा, एकच मिनिट बाळा. हो चालेल, मी रूम मध्येच जात होतो. आई, सोहमला चहा मी नेऊन देते. तुझ्या जॉब बद्दल मी आईंना सांगते का? हे ऐकायला उभा होतास ना तू? मला काय दुसरी कामं नाही आहेत का? आणि मी तुला आधीही सांगितलं, हे सगळं आईला सांगायची काही एक गरज नाहीये. तरी तू मुद्दाम करतेस. नाही करत आहे मी मुद्दाम. ओके, तुला मी ही गोष्ट आईंना सांगायला नको आहे ना? फाईन, 8 दिवस देते मी तुला. 8 दिवसात नवीन जॉब शोधायचा. आणि जर नाही मिळाला तर मग बाकी मला आईंना सांगावं लागेल. धमकी देतेस मला? नाही रे बाबा, मी समजावते तुला. सोहम, नोकरी सोडून बसलायस तू, पण तुझ्या चेहऱ्यावर मला कुठलीही काळजी दिसत नाहीये. इतका कसा बेफिकीर होऊ शकतोस तू? एखाद्या सिच्युएशनचं गांभीर्य लक्षात येतं तुझ्या? आणि तसंही आई खूप छान मूड मध्ये आहे. तुझ्यासाठी काप आणि पालकची भजी वगैरे करतायत. मला त्यांचा मूड स्पॉइल करायचा नाहीये. पण सोहम, ही गोष्ट खूप वेळ लपून राहू शकत नाही. आणि ह्याचा तू विचार कर. त्यामुळे जर तू ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाहीस तर मग मला सांगावी लागेल. आणि ती वेळ तू माझ्यावर आणू नकोस प्लीज. शुभ्रा, आले आई.